सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. परान्न का घेऊ नये याची माहिती आज आपण पाहणार आहोत. शास्त्राप्रमाणे स्वतः किंवा स्वतःच्या पत्नीने किंवा स्वतःच्या आईने बनवलेल्या अन्नाखेरीज इतर कुठलाही अन्न खाल्ले तर ते परान्न यामध्ये त्याची गणती होते. शास्त्रातही परान्नाबद्दल निषेध सांगितला आहे, पण आपल्याला याच्याबद्दलचा नेमका अभिप्राय न कळाल्यामुळे आपण त्यावर जातीयवादाचा शिक्का लावतो. त्याचबरोबर या परान्नावर अनेक अपवादही आहेत, जसे की आपल्याला दीक्षा देणाऱ्या आपल्या गुरुच्या घरी किंवा आपल्या वडिलांच्या समान असणाऱ्यांच्या घरी परान्नाचा दोष नाही. परान्न म्हणजेच दुसऱ्यांच्या घरी न जेवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्या अन्नपदार्थाचा कुठलाही दुष्परिणाम आपल्या बुद्धीवर होऊ नये इतकाच आहे. आतापर्यंत कुठे घेऊ नये, आता परान्न कुठे घेऊ नये असा आपल्याला प्रश्न पडला असेल तर ज्या घरातील व्यक्ती ह्या अगदी स्वार्थी असतील किंवा स्वार्थी दुष्कृत्य करण्यात त्या गुंतलेल्या असतील आणि अशा व्यक्तींच्याकडे आपण जरा त्यांच्या घरामध्ये जाऊन थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा जरी मारल्या तरी सुद्धा आपल्या बुद्धीवर त्यांच्या संस्काराची छाप उमटलेली दिसते. याउलट जर आपण एखाद्या पवित्र स्थळी जसे की मंदिरामध्ये जाऊन आपण तिथे आरतीच्या वेळेला उपस्थित राहून जर आपण तिथला प्रसाद ग्रहण केला तर तेवढ्याच वेळात आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात याची अनुभूती आपल्यापैकी कित्येक जणांना आली असेलच. शिजवलेल्या अन्नावरती त्या घरातील संस्काराचे, त्या घरातील विचारांचे परिणाम हे अधिक दृढ झाले असतात. त्या मानाने धान्य किंवा फळांवरील संस्कार हे बऱ्यापैकी कमी असतात. तसेच कापलेल्या फळांवरती ते संस्कार हे जास्त प्रमाणात आपल्याला आढळतात. जेव्हा विशेषतः आपल्या घरात आपण कुठले धार्मिक कार्य करणार असू किंवा आपण कुठले पारायण, पवमान, सप्तशती किंवा गुरुचरित्र पारायण करणार असू तर किमान 2 दिवस आधीपासून आपण परान्न वर्ज्य केले पाहिजे. या संदर्भात एक छोटीशी गोष्ट मी ऐकलेली आपणास सांगू इच्छिते. एका आश्रमात एक संत राहत असतात. एके दिवशी एक सद्गृहस्थ त्या आश्रमात येऊन त्या थोर पुरुषास त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करतात. तेव्हा ते संत म्हणतात की माफ करा, मी येऊ शकत नाही, पण त्या आश्रमात एक त्यांची शिष्या असते, तिला ते त्या सद्गृहस्थांकडे जेवणास पाठवतात. ठरल्याप्रमाणे ती साध्वी स्त्री त्यांच्याकडे जेवणास जाते. जेवण झाल्यावर परतत असताना मात्र तिच्या मनात कुणाला तरी मारावे असे काही विचार येत असतात. तिला काही कळेनासे होते की आपल्या मनात आज असे वाईट साईट विचार का बरे येत असावे. तेव्हा आश्रमात परत आल्यावर ती त्या संतांकडे जाते व सांगते की आज माझ्या मनात असे विचार काय येत आहेत. मी जिथे जेवणास गेले होते ते तर एक सद्गृहस्थ होते. मग असे होण्यामागे नेमके कारण ते काय असावे. तेव्हा नेमके काय झाले असेल ते पाहण्यासाठी ते संत डोळे मिटून ध्यान करतात व त्यांना झाला प्रकार सर्व कळतो. ते तिला सांगतात की तू ज्यांच्याकडे गेली होतीस ते गृहस्थ सज्जनच आहेत, परंतु त्यांच्या घरी जो स्वयंपाकी होता तो गतजन्मीचा कसाई होता. निष्पन्न एवढेच की अन्न तयार करताना, शिजवताना, ते बनवताना जो ते अन्न शिजवत असतो किंवा जो तो स्वयंपाक करत असतो त्याचे संस्कार त्यात उतरत असतात. म्हणून शक्यतोवर परान्न टाळावे असे शास्त्रातही सांगितले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.